बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 70 दिवस उलटले आहेत। मात्र अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार असून तपास यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। तसेच कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक मार्ग अवलंबले, मात्र तो कुठेच दिसून आलेला नाही। मात्र आता सीआयडीने त्याच्या आर्थिक कोंडमारीसाठी मोठे पाऊल उचललेली आहेत। न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार दारुण आणि केज येथील असलेल्या त्यांची बँक खाती तसेच 5 वाहने जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सीआयडीच्या या कारवाईमुळे कृष्णा आंधळेवर मोठा आर्थिक दबाव येणार आहे। यापूर्वी वाल्मिक कराड यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आल्यानंतर तो शरण आला होता। त्यामुळे आता कृष्णा आंधळे लपून राहू शकेल की तोही स्वतःहून आत्मसमर्पण करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड संताप आहे। त्यांचे नातेवाईक धनंजय देशमुख यांनी सांगितले की फक्त संपत्ती जप्त करून काही उपयोग होणार नाही, तर आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत सर्व आरोपीवर फासावर लटकत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान मिळणार नाही। या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावातील ग्रामस्थ उद्या एक महत्त्वाची बैठक सुद्धा घेणार आहेत। या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल। ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय न्याय मिळवण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत, कारण कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी सीआयडीने कारवाईचा वेग वाढवलेला आहे। संपत्ती जप्तीमुळे त्यांचे सहकारी आणि कुटुंबीयही दबावाखाली येतील असं तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे लवकरच तो पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गावकरी आणि मृतांच्या कुटुंबियांना केवळ आरोपीच्या अटकेपेक्षा न्यायाची मागणी आहे। या हत्याकांडातील सर्व दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे। तपास यंत्रणांनी निष्पक्ष आणि जलदगतीने काम करावे अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे। सीआयडीच्या कारवाईमुळे आता कृष्णा आंधळे फार काळ लपून राहू शकणार नाही। त्याचा आर्थिक कोंडमारा झाल्याने तो लवकरच शरण येण्याची शक्यता आहे। मात्र या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी केलेली आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।